मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक भिकवांना भोसले, जिल्हा परिषदच्या दुसऱ्या माजी सदस्या रेखाताई झगडे, अजून एक तिसऱ्या जिल्हा परिषद सदस्या आमच्या कमलताई जाधव, पंचायत समिती सदस्या विद्याताई देवरे, त्या पद्धतीनं पंचायत समिती सदस्य अजय काशीद, व्यासपीठावर उपस्थित असलेले महेश बापू सोनोडी सरपंच तानाजीराव खामकर, त्याच पद्धतीनं किसनदादा, हरिभक्त पारायण, बाबा महाराज गजोडीकर, बाबांचा आशीर्वाद तर बाबा महाराज राजे भोसल्यांचा बी आशीर्वाद माझ्या मागे शिवेंद्रराजे आणि बाबा महाराज गजोडीकरांचा बी आशीर्वाद असे बाबा महाराज गजोडीकर दोन्ही महाराजांच्या माध्यमातून ज्यांना उमेदवारी मिळाली ते आपल्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार शोभाताई लोटेकर, परळी गणाचे उमेदवार आदरणीय भंडारी बापू ज्यांनी आत्ता भाषण केलं ते मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक आमचे इसुभाई पटेल, आमचे दुसरे मित्र आणि या गावचे उपसरपंच ज्यांनी प्रस्तावित केलं ते धनाजीराव कदम, आपल्या गावचे सरपंच वहिनी सरपंच आहेत पण सुनील सरपंच आता सुनील बल्ला आपल्या यांचे मिसेस सरपंच होत्या संजूच्या, हां सुनील बल्लाळ, भारतीय जनता पार्टीचे आता तू काय गटप्रमुख आहे हां जिल्ह्याचा युवा सहसचिव आपले सज्जादभाई इनामदार, आमचे तरुण मित्र सुमित गोळे, सचिन आहे, ड्रायव्हर भाऊ कुठे ड्रायव्हर भाऊ आहेत, दुसरे माजी सरपंच रणजित आहे, त्याच पद्धतीनं आपल्या कारखान्यावर आता निवृत्त होऊन बाबांच्या परत आता तुम्ही कीर्तन सांगायला लागलं नाही ना का त्यांच्यावरच आहे. त्याच पद्धतीनं गावातील सर्वच प्रमुख मंडळी राहिलेली कोणाचं नाव राहिलं असलं चुकून तर सर्व प्रमुख मंडळी माझ्यावर इथं उपस्थित असलेले आपल्या अजिंक्यतारा कारखान्याचे विद्यमान संचालक राजेंद्र घोरपडे सर, या पंचायत समिती गणात उमेदवारी ज्यांनी परळी मागितली होती परंतु एकदा निर्णय झाला की उमेदवाराच्या पुढं जाऊन काम करणारे आमचे शशिकांत वाईकर, तानाजी इथं आहे, सर्व गावातील अशोकराव काल सगळ्यांना शेवा अशोकराव कदमन केली ते अशोकराव आहेत, रसाळ साहेब आहेत, सर्व प्रमुख मंडळी सर्वच माझ्यावर फिरतात आणि दोन्ही राज्यांच्यावर प्रेम करणारी सर्व प्रमुख मंडळी, माझ्या माता भगिनी, सर्व तरुण मित्र बंधू आणि भगिनीनो, या गावला गेले 25-30 वर्षे या सातारा तालुक्याचं परळी भागाचं नेतृत्व या गावानं केलं ते आपले स्वर्गवासी बळीभाऊ कदम यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं या भागाचं नेतृत्व भाऊंच्या माध्यमातून झालं. त्या भाऊंचा वारसा असणारं गाव आहे. गजोडी गावात जे इसुबाई पिकतं ते सगळं भागात विकतं, आत्तापर्यंतची परंपरा आहे. आता भाऊंच्या नंतर तुम्ही ते घेतले 2 हातात आपल्या सगळ्यांना नाक्यावर बसून, त्यामुळे ती परंपरा भाऊंची खरोखर जसं इसुबाईच्या माध्यमातून सुरू आहे त्या गजोडी गावानं संपूर्ण परळी भागाला एक वेगळं विकासाचं कवाड उघडून दिली म्हणजे चुकीचं ठरणार नाही. आणि आजच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सर्वजण गेले 2 दिवस या परळी भागात फिरतो आहे, पण सगळीच मंडळी आमच्याबरोबर आहेत. म्हणजे गावात विरोधक गेले तर गावात माणूसच नाही. प्रत्येक गावात मी माझ्या राजकीय कारकीर्द 30 वर्षाचा पहिल्यांदा प्रतिसाद शशी एवढा बघितला की सगळी लोक आपल्याबरोबर आहेत. ती तर विरोधकांचं कोण विरोधक आहे कोण आपल्याबरोबर आहे ही वस्तुस्थिती बघायची वेळ आलेली आहे. म्हणजे सगळी माणसं बरोबर आहेत. ती विरोधकांचं का विरोधक उभी राहिले ती आणि का लोकांना विटी धरले मला काही कळना. म्हणजे 99% लोक जर काय बोलतात 99.99 आणि 0.1% विरोध काय त्याला काय विरोध म्हणायचा नाही. त्यामुळे आपण कुणाचं इसुबाई नाव घ्यायचं नाही. आपण दोन्ही महाराजांच्या माध्यमातून ह्याच्यापूर्वी विकास केला आहे. आमचे मित्र धनाजीराव यांनी गावात विकासाची कामं सांगितली. सगळी विकास धनाजी सगळा संपत नाही, परंतु
विकास करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण या गदोडी गावात केलेला आहे. मग गोळेवाडीचं मंदिराचं असेल, आपल्या मंदिराचं असेल, गोळेवाडीचा रस्ता असेल, बळीपाडीचा रस्ता असेल, अंतर्गत रस्ते असेल, ही संपूर्ण कामं नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून तडीस नेलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की आपल्या गावचं जसं आता कारीत मग सांगितलं 3 अंकावरनं 2 अंकावर आलं आहे, आपल्या गावात ही शोध घ्यायची वेळ आली सज्जदबाई. प्रत्येक वेळा लोकसभा असो, विधानसभा असो, काही अपप्रवृत्ती आहेत की मुद्दाम काहीतरी उद्योग करायचं आणि ते हळूहळू उघडं व्हायला लागले. ती आता राष्ट्रवादीला कुणातरी अर्ज भरलाय वाटतं आता तुमच्या गावातनं. मग आता ते जिल्हा परिषदला बी 1 भरला होता आणि पंचायतीने 2 भरले होते. पण म्हणले भैया तुमच्या विरुद्ध आम्ही काढून घेतो. पण आता खालनं आम्हाला लय प्रतिसाद आहे, खालनं म्हणजे गावातनं लय मोठा प्रतिसाद त्यामुळे आमचा ठेवतो. म्हणलं शशीला म्हणलं ठेवू दे बाबा. आता त्या गदोडीकरांची वेळ आली आहे की तुमच्या गावातनं खालनं प्रतिसाद करणारी माणसं कोणाची शोधायची. 4-2 मतं जी विरोधात जाते ती शोधायची वेळ आली आहे. मी प्रत्येक वेळा सांगतो की गदोडीतली ही असे छुपे रुस्तुम शोधून बाहेर काढा. आपल्या गावच्या विकासाला आड येणाऱ्या मंडळींना निवडणुकीपुरत्या अळिंबासारख्या कोणी लोकांचा बंदोबस्त करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे आपण गदोडी गावानं विशेषतः लक्ष घेऊन, कारण बाकीची लोक म्हणणार आहेत महेश तर टपून जात धनाची की म्हणला महेश 100% मतदान होणार. तुझ्या गावातली थोडी 2 आकडे जरी मतं गेली तरी विकासाला महेश म्हणणार पहिलं सोनवडी मग गजवडी. कारीजी मंडळी तशी म्हणणार. त्यामुळे तुम्ही सुबाई तालुक्याचं नेतृत्व करताय. त्यामुळे आपल्या गावातलं जी काही 10-20 मतं जाते ती त्याचा बंदोबस्त करून हे आपल्या गावाचं संपूर्ण मतदान, गदोडी गावाचं संपूर्ण मतदान दोन्ही महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला उमेदवारी मिळाले. दोन्ही महाराजांच्या उमेदवारांना आपल्या संपूर्ण गावचं मतदान पडावं एवढी विनंती या कार्याच्या निमित्तानं करतो. आमचं चिन्ह कुठलं आहे जोरात सांगाय जरा. कमळ चिन्ह आहे. आता या लाडक्या बहिणींना देवेंद्र फडणवीस तुम्हाला काय, तुम्ही थेट मुख्यमंत्र्याची बहीण आहे त्यामुळे तुम्हाला काय सांगायची गरज नाही. त्यामुळं येत्या 5 तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून आपल्या पंचायत समितीचे उमेदवार शोभाताई लोटेकर या कुचच्या विद्यमान सरपंच आहेत, त्यांचे मिस्टर माजी सैनिक आहेत, आता परत पोलीस दलात नोकरीला मुंबई पोलीस दलात नोकरी करतात. त्यानंतर मुलगा इंडियन नेव्हीत काम करतो आहे. त्यामुळं त्यासुद्धा सुसंस्कृत आहेत. गेल्या 5 वर्षात अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून कुसगावात झालेलं आहे. असे चांगले उमेदवार आदरणीय महाराज साहेबांच्या माध्यमातून दिलेले आहे. मी पण तुम्हाला जर का सगळ्यांची ओळखीचं आहे नसलो तर आपलं म्हणणं सांगा भैया काय. त्यामुळं आपण सर्वांनी या गदोडी गावची जी उज्ज्वल परंपरा आहे ही अशीच चालू ठेवावी. इसुबाई थोडी 5-50 जणांनी संजय बळीत दिसेना. संजय बळी कुठे ती आता सगळी ही इथं आहे ती, तरी पण कोण कुठं काय करते त्याचा बंदोबस्त घ्या. फक्त सगळे पुढारी एका जाग्यावर. त्यामुळे ह्या वेळेला एक बी मतदान जाता कामा नाही. आणि आता तुम्हाला दाखवायची वेळ आली गावात हे करणारे. त्यामुळे गदोडी गावचं सगळं मतदान आमच्या दोन्ही उमेदवारांच्या म्हणजे कमळाच्या पुढचं बटन दाबून द्यावं आणि या विजयात सहभागी व्हावं. विकास माझ्या सोडून द्या. विकासाला ह्याच्या आधी राजू भोसले कमी पडला नाही, इथून पुढेही कमी पडणार नाही. आता तर पूर्वी घ्यायची आपल्याला कुणाकडनं तरी मागायला लागत होता. महाराज मंत्री आहे ती. त्यामुळे जी धनाची तू कामं सांगशील, आपण ह्याच्यापूर्वी जवळजवळ 1.5 कोटीची रस्त्याची कामं आपण अंतर्गत केली. ती DPDCनं 1.5 कोटी रुपये महाराज आमदार असताना राहिलेली कामं सगळं कॉन्क्रीट करणं. मी बरेच वेळा सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना माहिती आहे. मी सांगितलं की ही निवडणूक झाली, मार्चचं बजेट झालं की परळी भागातले अंतर्गत रस्ते सगळे कॉन्क्रीटीकरण मी करणार आहे. एक पण रस्ता कॉन्क्रीटीकरणाचा ठेवणार नाही. नुसतं गदोडी नाही, नुसतं सोनवडी नाही, आरदर नाही, आंबळे नाही, रायगड नाही, तर पोगरवाडी नाही, सगळ्या गावातली रस्ते कॉन्क्रीटीकरण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढी आपल्याला खात्री देतो. या रस्त्याचं आपण काम सुरू केलं, आता वरनं सुरू केलं आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं ठोसेघर असेल, सज्जनगड असेल, वरचा चाळकडे ह्या भागाला पर्यटक वाढणार आहेत. गजवडीचं आता 5 गिनीत रूपांतर होणार आहे. खरोखर मी सांगतो, मी चेष्टेचा विषय नाही. गजवडीला मोठा सज्जदबाई एक मोठी किंमत देणार आहे. ज्या वेळेला पर्यटन वाढेल, इथून चिपळूणला वगैरे गाड्या सुरू होत्याल, त्या दृष्टीने ही कामं फक्त शिवेंद्रराजे भोसले करू शकतात. त्यामुळे आपल्या गावचं 100% मतदान आमच्या दोन्ही उमेदवारांना कमळ या चिन्हापूर्वी बटन दाबून द्यावं एवढी विनंती करतो. सर्व माता भगिनी इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्या त्याबद्दल तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.